न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। वाडा तालुक्यातील प्रतिष्ठित ग्रामपंचायत कुडूस येथे भ्रष्टाचार झाल्याची पत्रकार परिषद घेऊन पोलखोल। पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील प्रतिष्ठित ग्रामपंचायत कुडूस येथील कारभारात कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार आणि आर्थिक अनियमित झाल्याचा आरोप जागरूक नागरिक व माजी उपसरपंच मिलिंद यशवंत चौधरी यांनी जाहीर पत्रकार परिषद घेऊन केला आहे। तर सदर भ्रष्टाचार 2023 ते आजपर्यंत जवळजवळ 40 ते 50 विकास कामांमध्ये गैरव्यवहार झाले असल्याचा संशय असून गावातील अनेक विकास कामे न करता केवळ फक्त कागदोपत्री काम दाखवली असून त्यांचा निधी हडप करण्यात आल्याचे त्यांनी पुराव्यासह स्पष्ट केले आहे। याविषयी मिलिंद चौधरी यांच्याशी संपर्क साधून विचारण्यात आले। त्या संदर्भात ते काय म्हणाले ते पाहू। इंडिया न्यूज 28 वाडा मुख्य प्रतिनिधी सचिन पाटीलची रिपोर्ट। आमची ना आम्ही मालकी हक्कामध्ये होतो, आमचा गट नंबर आहे। आम्हाला माझ्या वडिलांच्या नावाने 2016 मध्ये आता परमिशन दिले। 2016 ची परमिशन मला आम्हाला आता दिली आहे। कशावर कुठली दिली आहे? प्रकाश पाटील नारे ग्रामविकास अधिकारी आणि छबी मल्ला तुंबडे हे दोघांच्या कार्यकाळामध्ये हे साईन केले। त्याही साईन आमची साईन नाही ते बोलतात, पण आम्हाला गावठामध्ये दाखवलंय, गावठांची परवानगी दिली म्हणजे याच्यावर पण गोळ घालला त्यांनी बघा। आमचं घर आहे ते आमच्या 189 या गट नंबर मध्ये आहे। आम्ही तुम्हाला उदाहरण दाखवून दाखवलंय। आता विषय समोर आल्यानंतर तुम्हाला या संदर्भात मी बोलतोय की अनेक परवानग्या ज्या आता 2015 नंतर ग्रामपंचायतीला निर्बंध आहेत या संदर्भातले, आणि एक स्टेप आहे। इंडिया न्यूज 28 मध्ये आपलं स्वागत आहे। मिलिंदजी, वाडा तालुक्यातील प्रतिष्ठित ग्रामपंचायत कुडूस येथे झालेल्या भ्रष्टाचार या प्रकरणात आपण जी पत्रकार परिषद घेऊन जी पोलखोल केली आहे, या संदर्भात आपली भूमिका काय असेल? कुडूस ग्रामपंचायत जी ती एक आर्थिकदृष्ट्या खूप संपन्न ग्रामपंचायत आहे। या ग्रामपंचायतमध्ये अनेक वर्षापासून खूप मोठा करोड रुपयाचा भ्रष्टाचार होता आणि यामध्ये संपूर्ण व्यवस्था सामील आहे। यामधून आम्ही माहिती अधिकारामधून माहिती घेऊन ही प्रकरणं आम्ही जनतेसमोर आता आणलेली आहे आणि ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे। असं जे ऑडिट रिपोर्ट्स आहेत, या ऑडिट रिपोर्टवरनं स्पष्टपणे समजून येतं की ह्या ग्रामपंचायतमध्ये करोड रुपयाचा भ्रष्टाचार झाला आहे। हे जे भ्रष्टाचाराचं प्रकरण आहे, नक्की कुठली प्रमुख प्रकरणे आहेत या संदर्भात आपण सांगू शकाल? कसं माहिती का, आर्थिक वर्ष जे आहे ते 2023-24, 24-25 किंवा 22-23 ह्या याच्यामध्ये अशी प्रकरणं आहेत की जे कामं झालेलेच नाही, परंतु निधी काढून खर्च केलेला दाखवलेला आहे प्रत्येक वेळेला, आणि त्याचे स्पष्ट जे लेखापरीक्षण अहवालामध्ये एकदम स्पष्टपणे सांगितलं, स्पष्टपणे लेखापरीक्षक आहेत त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे। याच्यामध्ये आमचा मार्केटमधला रस्ता जो की मस्जिदपासून जो श्रीकांत भोईर यांचे दुकान जे वैभवजन असतो, येथे 2023-24 या वर्षामध्ये 15व्या वित्त आयोगातून पण पैसे खर्च केलेले आहेत आणि ग्रामपंचायत निधीमधून पण खर्च केलेले आहेत। असे दुबार पैसे यावर काढलेले आहेत आणि तो रस्ता झालेला दाखवलेला आहे। त्यानंतर आणखीन एक मोठं उदाहरण सांगता येईल की संतोष जाधव, संतोषनगर, संतोष भाऊ त्यांच्या घरासमोर एक रस्ता, एक आवारामध्ये 3 ब्रासमध्ये फक्त पेवर ब्लॉक बसवले आहेत। त्या 3 ब्रास पेवर ब्लॉकला जास्तीत जास्त ₹1,00,000, ₹1,00,000 पूर्ण खर्च यायला पाहिजे किंवा कॉन्ट्रॅक्ट संपूर्ण पैसे जे होतात ते तेवढे व्हायला पाहिजे, परंतु ते 17,66,000 एवढी मोठी रक्कम काढलेली आहे आणि हे संपूर्ण सगळं ऑडिट रिपोर्टमध्ये आहे आणि ऑडिट रिपोर्टमधून पूर्ण सिद्ध झालेलं आहे। मला असं वाटतं याची चौकशी करण्याची पण गरज नाही, डायरेक्टली ह्या लोकांवर फौजदारी गुन्हे दाखल होऊन यांना बडतर्फ करायला पाहिजे सगळ्या पदांवरनं। यापुढील आपली भूमिका काय असेल किंवा कुठलं पाऊल आपण उचला? या संदर्भात आम्ही जिल्हा परिषद पालघर
मुख्य कार्यकारी अधिकारी यांना आणि कोकण आयुक्त यांच्याकडे रिसर तक्रार दाखल करणार आहोत आणि या तक्रारीमध्ये 1 महिन्याच्या कालावधीपर्यंत आम्ही वाट बघू किंवा त्यांनी त्वरित त्याची दखल घेऊन यांच्यावर पहिल्यांदी कारवाई स्टार्ट करायला पाहिजे. कारण प्राथमिकदृष्ट्या जे लेखापरीक्षण अहवाल आहे त्यामध्ये स्पष्ट दिसून येते आणि यापूर्वी त्यांनी याच्यावर कारवाई करायला पाहिजे होती. त्यांच्या कर्तव्यात त्यांनी ॲक्च्युली कसूर केले, त्यांच्या वर्चस्वावर हे ग्रामपंचायत चालतात हाताखाली, ते दोघं तपासणी दरवर्षी करतात. त्यांना एवढ्या मोठ्या गोष्टी करू नये ही मोठी अजब गोष्ट आहे. परंतु आम्ही आता 1 महिना वाट बघू. 1 महिन्यानंतर या सर्व लोकांना आम्ही डायरेक्ट हायकोर्टामध्ये याचिका दाखल करून खेचणार आहोत आणि जन आंदोलन जे कुडूस विभाग किंवा कुडूस गाव यामध्ये लोकांना घेऊन या संदर्भात वातावरण जास्तीत जास्त कसं देऊन ते या संदर्भात त्यांना दोषीला लोकांना यामध्ये शिक्षा होऊ शकेल किंवा यांना फौजदारी गुन्हे दाखल होतील या संदर्भात आम्ही प्रयत्न करणार आहोत. धन्यवाद मिलिंदजी. थँक्यू.